जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। खडी खारी दडे तैसा पीळ पेच परोपरी उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा। काल जे श्रवण आपण केलं ते बाल हनुमंतांचं साजिर गोजिर कोमल मवाळ स्वरूप होतं, पण मारुतीराय बालवयापासूनच अत्यंत धाडसी पराक्रमी तेजस्वी निर्भीड असं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळं इथून पुढचं जे वर्णन आहे हे सगळं हनुमंतांच्या बाललीलांच्या पराक्रमाचंच वर्णन समर्थांनी या स्तोत्रामध्ये केलंय, म्हणून ते स्वतंत्र एका व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत। समर्थ म्हणतात, खडी खारी दडे तैसा पीळ पेच परोपरी उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा। ज्याप्रमाणे खारीसारखे काही प्राणी चपळपणे वेगामध्ये लपतात, पुन्हा प्रकट होतात, पुन्हा लपतात, पुन्हा प्रकट होतात, तसे हनुमान पण लपतात, दडतात, लपून जातात आणि पुन्हा प्रकट होतात। पीळपेच परोपरी हा त्यांचा स्वभाव गुण आहे। ते इतके चपळ आहेत, चंचल आहेत, बाललीला करताना या सगळ्या खुडसाळपणाच्या गोष्टी त्या सतत करत राहतात। आणि उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा। आपल्याला ही संपूर्ण कथा सगळ्यांना माहिती आहे की बाल हनुमंतांनी पूर्वेकडे असणाऱ्या उगवत्या सूर्याला पाहिलं आणि तांबूस रंगाचं एक फळ आहे असं त्यांना वाटलं, आणि माझ्या आईनीच ते फळ माझ्यासाठी तिकडं खिडकीमध्ये ठेवलंय असं त्या बाळाला वाटून त्यांनी ते पकडण्यासाठी उड्डाण केलं आणि ते पोहोचले कुठं? रविमंडळापर्यंत जाऊन पोहोचले। उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा। आणि इतक्या वेगात हा बाल हनुमान निघाला, इतक्या वेगात निघाला, वर्णन असं केलेलं आहे की बाल हनुमान पण तांबूस रंगाचे झाले आणि तो बाल सूर्य तर तांबूस रंगाचा होताच। आणि उड्डाण या बालकानं केलं म्हटल्यानंतर आकाशातील देवता अधिक म्हणायला लागले की बापरे, एवढा हा वेगात उडतोय, उड्डाण करतोय, या बालवयामध्ये त्याचा वेग इतका अद्भुत आहे, तर हा मोठा झाल्यानंतर यौवनामध्ये आल्यानंतर काय पराक्रम करेल, काय त्याची गती असेल। धन्य हनुमान। आणि वायूचा पुत्र आपल्या दिशेने येतं हे पाहून सूर्यनारायण सुद्धा सौम्य झाले आणि वायू सुद्धा आपल्या मुलाला शाबास शाबास असं म्हणत चल पुढं असं म्हणून आपल्या मुलाला पुढे रेटत राहिला, असं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे। आणि त्याचा परिणाम काय झाला? त्या बालकाला अधिक 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 प्रोत्साहन मिळालं आणि ते फळ आपण नक्की गिळू असं त्याला वाटलं, पण त्या बालकाचा आकार सुद्धा वाढत गेला। ज्या प्रमाणात आकार वाढत गेला त्या प्रमाणात त्याच्या देहाचा रंग लाल जांभूळ भडक होत गेला आणि दोन सूर्य एकमेकांसमोर आले की काय असं वाटायला लागलं। आणि मग समर्थ पुढे म्हणतात, बाळाने गिळिला बाळू स्वभावे खेळता पहा, आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी। त्या बालकानं आरक्त म्हणजे तांबूस रंगाचं, पीत म्हणजे पिवळसर रंगाचं, असा संमिश्र रंगाचं असणारं ते फळ, पीत वाटोळे गोल असं फळ देखिले धरणीवरी, त्या पृथ्वीच्या क्षितिजावरती असलेलं त्या बालकांनी बघितलं आणि त्यांनी उड्डाण केलं। काय सुंदर वर्णन आहे। बाळाने म्हणजे वानराच्या बाळाने म्हणजे मारुतीरायांनी गिळला बाळू, बालसूर्य गिळला म्हणजे नुकता उगवणारा सूर्य गिळला। हे वर्णन अगदी जसंच्या तसं वाल्मिकी रामायणातलंच घेतलंय असं वाटावं, कारण वाल्मिकी ऋषींनी पण असंच वर्णन केलेलं आहे। बालार्काभिमुखो बालो बालार्क इव मूर्तिमान, गृहीतु कामो बालार्कम प्लवते अंबरमध्यगः। हा उत्तरकांडातील श्लोक आहे। अगदी या श्लोकाचं जसंच्या तसं वर्णनच समर्थांनी या आपल्या या श्लोकात मराठीत केलेलं आहे। बालार्काभिमुखो बालो, बालार्क, अर्क म्हणजे सूर्य, त्या बाल सूर्याच्या अभिमुख म्हणजे समोर असणारा हा बाल हनुमान, तो सुद्धा बालार्क इव मूर्तिमान, तो सुद्धा बालार्काप्रमाणे म्हणजे तांबूस लाल दिसायला लागला। गृहीतु कामो बालार्कम, आणि तो त्या सूर्याला पकडू इच्छितोय। प्लवते अंबरमध्यगः, आकाशामध्ये उड्डाण करतोय।
म्हणून बाळाने गिळीला बाळू स्वभावे खेळता पहा. स्वभाव म्हणजे काय? लहान मुलांचा स्वभाव असतो की कुठलीही वस्तू तोंडात घालावी, जी दिसती आणि आवडती ती वस्तू पकडावी आणि तोंडात घालावी. स्वभावे खेळता पहा. लहान मुलांचं हे लक्षण आहे स्वभावतः. आता हा सामान्य लीलेचा विषय झाला, पण वेदांतामध्ये याचा फारच वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. तो अर्थ काय आहे? हनुमान हे वायुतत्व आहे आणि सूर्य हे तेजतत्व आहे. त्यामुळं वेदांतामध्ये उपनिषदांमध्ये ज्याला संवर्ग विद्या म्हटलं, दशमहाविद्यांपैकी एक विद्या आहे, ती जी संवर्ग विद्या आहे त्या संवर्ग विद्येच्या अनुसार जे तत्व ज्याच्यापासून उत्पन्न झालं त्या तत्वाचा त्याच्या कारणामध्ये वर्ग होतो, याला संवर्ग असं म्हणतात. वेदांतानुसार वायुतत्वातून तेजतत्व उत्पन्न झालं याचा अर्थ वायुतत्वामध्ये तेजतत्वाचा वर्ग होतो, ते त्याच्यात डिझॉल्व्ह होतं, ते त्याच्यामध्ये विलीन होतं. आणि म्हणून वायुतत्व प्रधान असणारे हनुमंतराय ते जेव्हा सूर्याला ग्रसतात, गिळतात, त्यावेळेला ते काय करतात? संवर्ग विद्येचं प्रकटीकरण करतात, वेदांताचं प्रकटीकरण करतात आणि आपल्या लीलेतून आपल्याला तत्वज्ञान शिकवतात की माझ्यातून हे तेजतत्व उत्पन्न झालेलं आहे, आता मी माझ्यामध्ये त्याला घेतो, त्याचा लय करतो. असाही भावार्थ या श्लोकातून आपल्याला पाहायला मिळतो. बाळाने गिळीला बाळू स्वभावे खेळता पहा, आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी, पूर्वेस देखता तेथे उडाले पावले बळे. पूर्वेसी देखता, पूर्व दिशेला पाहिलं आणि उड्डाण केलं आणि वेगात त्या सूर्याकडे झेप घेतली. पाहिले घेतिले हाती गिळिले जाळिले बहु. हातात घेतलं आणि तोंडात टाकलं, पण अत्यंत उष्ण असल्यामुळं ते भाजलं, गिळिले जाळिले बहु. आतमध्ये त्यांना दाह निर्माण झाला. बाल हनुमंतांना त्या सूर्यपिंडाचा दाह उत्पन्न झाला, भाजलं ते. मग थुंकोन टाकतात तेथे युद्ध झाले परोपरी, उपरी ताडीला तेणे एक नामची पावला. गंमत अशी झाली, वाल्मिकींच्या रामायणामध्ये असा उल्लेख आहे की तो दिवस हा सूर्यग्रहणाचा दिवस होता आणि सूर्यग्रहणाचा दिवस असल्यामुळं राहू सूर्य गिळण्यासाठी जात असताना या बालकानंच त्या सूर्याला गिळलं. म्हणून राहू तक्रार करायला इंद्राकडे गेला की तुम्ही कुठला नवीन राहू नेमलेला आहे, माझ्या भोजनाची वेळ झाली आणि नेमका मी सूर्य गिळायला गेलो आणि हे कोण नवीन आलेलं आहे. म्हणून इंद्र ऐरावतावर बसून राहूच्या बरोबर सूर्यमंडलामध्ये येतो. उपरी ताडीला तेणे एक नामची पावला. आणि मग हनुमंतांचं लक्ष राहूकडे गेलं. हनुमंतांना वाटलं या सूर्याबरोबर हा राहू फ्री आहे, सूर्य तर आहेच, या राहूला पण गिळून टाकू. म्हणून राहूवर हनुमान धावतायत. राहू घाबरला आणि ऐरावताच्या मागे लपला आणि इंद्र 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 असं ओरडायला लागला. हे सगळं मी वाल्मिकी रामायणाच्या आधारातून सांगतोय. इंद्र इंद्र असं ओरडायला लागला. हनुमंतांचं लक्ष इंद्राकडे गेलं. हनुमंतांना वाटलं एकावर एक नाही, दोन फ्री आहेत. इंद्रावर धावलेले आहेत. ऐरावत दिसला, एकावर तीन फ्री आहेत. अरे तीन तीन आपल्याला गोष्टी मिळतात, सूर्य तर आहेच असा विचार करून हनुमान बालरूपामध्ये आहेत, लीला करत आहेत, तिकडे धावले. इंद्राला वाटलं आता फार मोठं संकट आपल्यावर आलंय, पण हाच वायुपुत्र आहे आणि हा भविष्यामध्ये मोठं रामकार्य करणार आहे. म्हणून अलगद त्यांनी त्या बालकावर वज्र फेकलं की जे वज्र त्या बालकाच्या हनुवटीच्या डाव्या बाजूला लागलं. बभंज हनुः, हनुवटीची डावी बाजू मोडली, त्यामुळं हनुवटी विहीन हे बालक झालं. ते खाली कोसळलं. वायुदेवांनी त्याला झेललं आणि एका गुहेमध्ये नेलं. वायूंना क्रोध आला, इतक्या लहान बालकाला इतका मोठा तुम्ही दंड देता, आणि म्हणून वायूंनी निरोध केला. त्यामुळे जीवसृष्टी नष्ट व्हायला लागली. देवता प्रकट झाल्या, ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवाने त्या बालकाला स्पर्श मात्र केला आणि ते बालक
हालचाल करायला लागलं. वायूला आनंद झाला. वायूनं पुन्हा जीवसृष्टीतले प्राण मुक्त करून टाकले आणि जीवसृष्टी मरायची वाचली. पण ब्रह्मदेवांच्या स्पर्शामुळं मोडलेली हनुवटी त्यांची पुन्हा ठीक झाली आणि म्हणून इंद्रानं त्यांना नाव दिलं. इथून पुढं तुला हनुमान असं म्हटलं जाईल. एक नामची पावला. हनुमान हे नाव इंद्रांनी दिलेलं आहे. त्या वज्राच्या आघातामुळं हनुवटी मोडली, पण पुन्हा ती त्याला प्राप्त झाली. हनु असणारा म्हणजे हनुमान, गती असणारा गतिमान, मती असणारा मतिमान, तसं हनु असणारा हनुमान. हनु म्हणजे हनुवटी, म्हणून एक नावाची पावला. आणि इतक्या देवतांनी वरदानं दिली त्यांना. सगळ्या देवतांनी सगळी वरदानं दिली. शिव असो, कुबेर असो, इंद्र असो, वरुण असो, यम असो, ब्रह्मदेव असो, वायू तर स्वतः आहेच. सर्व देवतांनी वरदानं दिली आणि चिरंजीवित्व दिलं. महत् राम कार्य तुमच्याकडून घडेल असं सांगितलं भविष्यामध्ये. आणि दिव्य असं सामर्थ्य या बालकामध्ये दिलं. आणि त्यामुळे ते बालक इतकं बलवान झालं की आता त्याच्या खोड्यांना काही पारावार राहिला नाही. हा गिरी तो गिरी पाहे, गुप्त राहे तरुवरी, मागुता प्रगटे धावे झेपावे गगनोदरी. पळही न राहे कोठे, बळेची घाली तो झडा, कडाडा मोडती झाडे, वाड वाडे उलंडती. पवनासारखा धावे, वावरे विवरे बहु, अपूर्व बाळ लीला आहे, पण रामदास्य करी पुढे. एका गिरीवरून दुसऱ्या गिरीवर धावतो. हा गिरी तो गिरी पाहे, गुप्त राहे तरुवरी. त्या बालकाच्या उड्या या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नाही आहेत. नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर नाही आहेत. या बालकाच्या उड्या एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर आहेत. इतक्या प्रचंड उड्या हे बालक मारतंय. हा गिरी तो गिरी पाहे, अशा उड्या मारत ते चाललंय. गुप्त राहे तरुवरी, झाडावर एकदम गुप्त होऊन जातो. सरसर सरसर झाडावर चढतो आणि दिसेनासा होतो. आणि मागुता प्रगटे धावे, धावत सुटतो. प्रगट होतो आणि धावत सुटतो. झेपावे गगनोदरी, उड्डाण करतो आणि आकाशामध्ये उसळी मारतो. पळही न राहे कोठे, बळेची घाली तो झडा. एका क्षणासाठी कुठं स्थिर राहत नाही आणि एकदम झडा घालतो, म्हणजे अंगावर धावून येतो. कडाडा मोडती झाडे, त्याच्या एका शेपटीच्या केवळ धक्क्यानं झाडं कडाडा मोडतात. प्रचंड मोठी झाड. मोठे मोठे वाडे, वाड म्हणजे मोठा संख्येनं आणि आकारानं, वाड वाडे उलंडती. त्याच्या नुसत्या धावण्यामुळं, धक्क्यामुळं मोठे मोठे वाडे कोसळून खाली पडतात, उन्मळून पडतात. असं हे हनुमान इतकी अद्भुत बाललीला यांनी केलेली आहे. पवनासारखा धावे, वावरे विवरे बहु. फार महत्वाचा विषय समर्थ इथं सांगतात. हनुमान पवनासारखे धावतात, वाऱ्याच्या वेगात धावतात. त्यांचं वावरणं एखाद्या वाऱ्यासारखं आहे, वेगात ते धावतात. पण विवरे बहु, त्यांची बुद्धी सुद्धा इतकी तीक्ष्ण आहे आणि इतकी वेगवती आहे. त्यांच्या विचारांचा प्रवाह असा धाराप्रवाह आहे, एका दिशेनं जाणार आहे. इतका वेग त्यांना आहे की हनुमान प्रकांड बुद्धिमान आहेत. वावरे विवरे बहु, चिंतनशील आहेत, विचारशील आहेत. अशी ही अपूर्व बाळलीला हनुमान करतात. पण रामदास्य करी पुढे. भविष्यामध्ये याच बाल हनुमान जेव्हा मोठे झाले, त्यांनी रामरायांचं दास्य केलं, दास्य भक्ती जगामध्ये प्रतिष्ठित केली आणि दास्य भक्तीचे मेरुमणी, दास्य भक्तीचे परमाचार्य म्हणून हनुमंतांची ख्याती सगळ्या जगामध्ये स्थिर झाली. असं हे मारुतीरायांचं अद्भुत बालवर्णन आपण पाहिलं, ज्यामध्ये हनुमंतांचं सौम्य रूप सुद्धा आहे, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आणि हनुमंतांचं हे अद्भुत असं प्रबळ रूप सुद्धा आहे, हे आज आपण पाहिलं. जय जय रघुवीर समर्थ.